शहरातील विवेकानंद चौकाकडून रिंग रोड मार्गाने गावाकडे दुचाकीवरून निघालेले पती पत्नी कंटेनरच्या अपघातात ठार झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास बाबळगाव नाका येथे घडली। याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी सांगितले की धाराशिव जिल्ह्यातील मेडसिंगा येथील रहिवासी मंगेश भानुदास कांबळे वय वर्ष 30 आणि प्रगती मंगेश कांबळे वय वर्ष 24 हे लातूरातील विवेकानंद चौकातून बाबळगाव नाका परिसरातून रिंग रोडने गावाकडे दुचाकी क्रमांक MH13EE 1712 वरून शुक्रवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास निघाले होते। दरम्यान बाबळगाव नाका परिसरात कंटेनर क्रमांक NL01AF9120 च्या अपघातात ते गंभीर जखमी झाले। यामध्ये मंगेश कांबळे हे जागीच ठार झाले तर गंभीर जखमी झालेल्या प्रगती कांबळे यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत झाल्याचं घोषित केले। घटनास्थळी विवेकानंद चौक ठाण्याच्या पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली। जखमींना तातडीने लातूरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले। अपघात स्थळावरून कंटेनर दुचाकी ताब्यात घेण्यात आलाय। याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी सांगितलंय। बाबळगाव नाका परिसरात कंटेनरच्या पाठीमागील टायरखाली दुचाकी चिरडल्याचं समोर आलंय। या अपघातात दोघेही पती पत्नी ठार झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय। यात नेमकी चूक कोणाची आहे याची चौकशी पोलीस करत आहेत। दोघेही लातूरातून धाराशिवकडे निघाले होते, दरम्यान हा अपघात झाला असंही पोलिसांनी सांगितलंय। लातूर संपादक महादेव भोसले, क्राईम मुक्त महाराष्ट्र।